भाजणीचं खमंग थालीपीठ. त्यासाठी मी 1.5 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. तीळ 1 चमचा, धणा पावडर 1 चमचा, हिंग, ओव्याचे दाणे आणि पाव चमचा जिरं. हळद घेतली मी पाव चमचा, सव्वा चमचा तिखट. त्याच्यात हे सगळे साहित्य टाकून द्यायचे, मिक्स करायचं आपल्याला. पिठाला सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही हवं असेल तर दही पण टाकू शकता. आता मी 1 चमचा कच्चं तेल टाकत आहे. त्याआधी मी कांदा टाकते मोठा एक, गरजेनुसार मिरच्या आणि भरपूर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरने चव छान येते एकदम. यात तुम्ही पालेभाज्या देखील घालू शकता. मीठ टाकलेलं आहे मी. आता पाणी घेऊन थोडंसं पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे. एकदम पाणी टाकू नका. पिठाचा उंडा तयार करायचा आहे याचा आपल्याला. पिठाचा उंडा तयार झालेला आहे. आता हा 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे आपल्याला. तुम्ही सुती कापडासुद्धा थापू शकता. मी आता हे भाकरीप्रमाणे करत आहे. जरा जाडसर करू शकता किंवा पातळ करू शकता. सुती कापड ओला करून तुम्ही त्याच्यावरती देखील थापू शकता. तेव्हा त्याच्यावरती बोटाचे असे ठसे उमटतात. आता मी एक थापल्यानंतर मध्यभागी होल पाडलेला आहे. आता अलगद उचलायचं आपल्याला आणि तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यावरती मी टाकते ते. बाजूने लगेचच आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यात तेल टाकायचं आपल्याला आणि ते व्यवस्थित शेकलं जाईल. आणि झाकण ठेवायचं आहे. 2-3 मिनिटानंतर आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे. झाकण ठेवलेलं आहे मी आता. 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपल्याला सगळं तेल आहे ना ते पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे आणि पलटी मारायचं आहे. एका साईडने व्यवस्थित खरपूस भाजलं गेलं ते. परत तेल सोडते मी. गरजेनुसार तेल सोडा. तुम्हाला लागत असेल तर सोडा, नाही सोडलं असतं तरी चालेल. आता झाकण उघडून बघते. आपलं थालीपीठ दोन्ही साईडने शेकलेलं आहे. आता हे काढण्यासाठी तयार आहे. मस्तपैकी खमंग थालीपीठ तयार आहे. बरोबर फोडणीची मिरची